मलकापूर नगर परिषद हद्दीतील म्हाडा कॉलनी परिसरामध्ये रस्ते, पाणी, नाल्या आणि स्ट्रीट लाईट यांसारख्या अत्यंत आवश्यक मूलभूत सुविधांचा पुरता बुरडा उडाला आहे। नगर परिषद प्रशासनाच्या या सततच्या उदासीन आणि दुर्लक्षित कारभारामुळे संतप्त झालेल्या स्थानिक रहिवाशांनी 15 जून रोजी प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अजय टप यांच्या नेतृत्वाखाली मलकापूर नगर परिषदेवर एक धडक मोर्चा काढला। या आंदोलनादरम्यान आक्रमक झालेल्या नागरिकांनी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना थेट धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली आणि आपल्या प्रलंबित मागण्यांचे एक सविस्तर निवेदन प्रशासनाला सादर केले। म्हाडा कॉलनी परिसरातील रहिवाशांना सध्या अतोनात त्रासाला सामोरं जावं लागत असून येथील पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलाय। नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल 15 ते 20 दिवस वाट पाहावी लागत आहे आणि येणारे पाणीही अत्यंत अशुद्ध, अवेळी आणि जंतुयुक्त असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पाडीच्या समस्येसोबतच रस्त्यांची झालेली चाळण, नाल्या अभावी रस्त्यांवरून वाहणारे सांडपाणी, डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईट नसल्याने पसरणारे अंधाराचे साम्राज्य यामुळे स्थानिक जनता त्रस्त झाली आहे। एकीकडे हद्दीतील करदात्या नागरिकांना मूलभूत हक्कांसाठी वणवण करावी लागत आहे, तर दुसरीकडे प्रशासनाकडून हद्दीबाहेरील लोकांना सोयी सुविधा पुरवण्याचा अजब घाट घातला जातोय, असा थेट आरोप आंदोलकांनी केलाय। या निवेदनाद्वारे म्हाडा कॉलनीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, नाल्यांची साफसफाई आणि रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्याची मागणी करण्यात आली असून प्रशासनाने वेळेत पावले न उचलल्यास आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार संघटना व नागरिकांनी दिला आहे। या मोर्चात परिसरातील महिला, पुरुष आणि वृद्ध व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मलकापूर येथून अनिल कुमार गोठे यांची रिपोर्ट। माझं नाव पुष्पाबाई राष्ट्रपाल नरवाडे। मी म्हाडा कॉलनीमध्ये राहते। आमच्या तिथं सुविधा काहीच नाही, रोड नाही, पाण्याची व्यवस्था नाही, नाले नाही, गटारे सारे साचलेले आहे। आमचे मुलं मच्छरांनी सारे वस्तगत झालेले आहेत, आजारी पडतात, टायमावर नळ येतात नाही, रोड इतके खराब झाले की त्याच्या सारी गिट्टी, माती, दगडं सारे येतात। ऑटोवाले लेकरांना शाळेत न्यायच्यासाठी नाकारतात, शाळेच्या गाड्या तिथं येत नाही। रवींद्र बामंदे, म्हाडा कॉलनी या रस्त्याची म्हणजे बोलण्याची अशी परिस्थिती झालेली आहे की आज त्या रस्त्याने कोणी बी जाऊ शकत नाही। कोणी तब्येत खराब असो, कोणी प्रेग्नेंट असो किंवा शाळेच्या मुलांची तब्येत असो, आजपर्यंत कोणी ॲटोवाला तिथपर्यंत येत नाही की मुलांना जसं आम्हाला रोडवर सोडून देणं पडते। दुसरी गोष्ट अशी म्हणजे पाणी टायमावर येत नाही आहे। पाणी आलं बी ते पाणी इतकं दूषित येऊ राहिलं की त्या कारणानं मुले, लहान माणसं म्हणा, सर्व म्हणा हे आजारी पडू राहिले। दुसरी गोष्ट अशी की त्या ठिकाणी नाल्या नाही आहे, त्या नाल्यांमुळे मच्छर वगैरे यांचा त्रास आहे। दुसरी स्पॉटलाईट जे आहे त्यांची बी सुविधा नाही। म्हणजे म्हाडा कॉलनी हे अशा ठिकाणी ते ठेवलेलं आहे की जसं म्हाडात हे कोणी लावारिस वस्ती आहे म्हणून त्या ठिकाणी कोणी नगराध्यक्ष किंवा नगरपालिका किंवा आमदार, खासदार हे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे। म्हाडा म्हणजे एक लावारिस वस्तू आहे अशी तिच्या परिस्थितीमध्ये त्यांना सोडलेली आहे। आता आमच्या आता याच वर्षी म्हाडा कॉलनीमध्ये दुर्गेश भाऊ राजापुरे हे आलेले आहे, पण आता त्यांना येऊन समजा 6 महिने झालेले आहे। पण हे 25 वर्ष झाले, 25 वर्षापासून याच्या पहिली पण हे परिस्थिती झालेली आहे की असं म्हणजे गंदगीतपणे आम्हाला फेकून दिलेलं आहे। ज्या ठिकाणी कमीत कमी डोक्याच्या वरती असं घास असलेला किंवा झाडं असलेले त्या रस्त्याने आम्ही योजाव केलेला आहे। आज त्याची परिस्थिती एकदम गंभीर झालेली आहे, पण कोणी दुर्लक्षच करू राहिलं, कोणी लक्ष द्यायला तर नाही, ना आमदार, ना खासदार, ना कोणी मलकापूरचा कोणी मेंबर, याच्याशिवाय कोणी आम्हाला लक्ष देऊन नाही राहिलं। विदर्भाच्या प्रवेशद्वारी मलकापूर शहरामध्ये लोकप्रतिनिधी यांनी मागील 25 वर्षा पहिले 40 बिघ्यातून यांना म्हाडावासियांना भेटी दिली, पण त्या ठिकाणी आजपर्यंत कोणतीही सुविधा उपलब्ध नाही। रस्ता, नाली, पाणी, धूर, घाणी संपात झालेलं आहे। फक्त इलेक्शन आले की आपले फक्त म्हाडावासियांना फक्त वोटर बँक समजून वापरल्या जाते। या भागात कोणतेही दुर्लक्ष यांनी केलेलं आहे। आता तरी यांनी लवकरात लवकर म्हाडावासियांना रस्ते, नाले, पाणी द्यावे, अन्यथा आम्ही उद्धरूपाचे आंदोलन करू। याची संपूर्ण जबाबदारी मलकापूर प्रशासन व लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी यांच्यावर राहील।